जपणाऱ्या आहे मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की दादासाहेब झोपलेले असतात. आता बराच उशीर झालेला असतो आणि तेव्हा मात्र त्यांना एक स्वप्न पडलेलं असतं. काही गोष्टी झालेल्या असतात त्या आठवत असतात. एका माणसाला ते भेटलेले असतात. ते माणूस म्हणजे दुसरे तिसरे कोणीही नसून ते म्हणजे बाबा म्हणजे मीराचे वडील. आता त्यांना भेटल्यानंतर इकडे ताने दादासाहेबांच्या गळ्यातल्या त्या सोन्याच्या चेनला हात लावलेला असतो आणि तेव्हा इकडे ते म्हणत असतात, अरे दिव्याखालीच अंधार आहे. तेव्हा ते म्हणत असतात, बाबा आमच्या घरामध्ये खूप चित्रविचित्र गोष्टी घडत आहेत. अरे घात होणार, घात करणार रे, घात करणार. कोण घात करणार असं विचारल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता ते म्हणत असतात, अरे दुसऱ्या लग्नाची बायको घात करणार. पण तेव्हा दादासाहेब म्हणत असतात, पण एक गोष्ट मला कळत नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगू का? इथे ना जेव्हापासून मीरा ह्या घरामध्ये लग्न करून आलेली आहे ना, तेव्हापासून आमच्या घरामध्ये खूप छान आणि चांगल्या गोष्टी घडत आहेत. म्हणजे माझी नात एवढे वर्ष माझ्याशी बोलत नव्हती, आम्हा कोणाशीच बोलत नव्हती, ती बोलायला लागलेली आहे. मग मला सांगा काय घात होणार आहे आणि कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत, मला काही कळेल का? त्यावर लगेच आता बाबा म्हणत असतात, अरे तू चुकीचा विचार करतोयस. कोण आणि कसा घात करणार आहे हे तुला माहिती नाही आहे का? हे बघ, मी म्हटलंच नाही आहे की तुझ्या पोराची बायको तुझा घात करणार आहे. तर इथे मात्र तुझ्या पोराची नाही तर इकडे तुझी तुझी दुसरी बायको तुझा घात करणार आहे. ह्या गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. आता हे सगळं काही ऐकल्यानंतर दादासाहेबांना मात्र धक्काच बसतो. ते म्हणत असतात, काय काय सांगताय काय? म्हणजे माझी दुसरी बायको घात करणार आहे असं म्हटल्यानंतर ते म्हणत असतात, हो तेच ऐकलेस तू जे मी सांगितलंय. तर आता आपण पाहतो की इकडे दादासाहेबांना जाग आलेली असते आणि ते मध्यरात्रीच दचकून उठतात. अक्षरशः घामाने गुदमरलेले असतात आणि तेव्हा त्यांना वाटतं की त्यांच्या बाजूला मंजिरी झोपलेली नाहीये. मग आता मंजिरी कुठे गेली असेल असा ते विचार करतात. आता मंजिरी एवढ्या रात्री कुठे गेली असेल म्हणून ते तिला शोधण्यासाठी बाहेर येतात. आता बाहेर आल्यानंतर मंजिरी मात्र इथे हॉलमध्ये असते आणि तिला मार्जिनीला भेटायला जायचं असतं आणि ती तिकडेच निघालेली असते. तर आता आपण पाहतो की इकडे हळूहळू करून मंजिरी दरवाजापाशी जाते. आजूबाजूला कोणी आहे की नाही ह्या सगळ्या गोष्टीची खात्री करून घेते आणि हळूहळू एक एक पाऊल पुढे टाकत निघालेली असते. आता दरवाजापाशी जाते, दरवाजा उघडणार तेव्हा ती म्हणत असते, नाही काही जरी झालं तरीसुद्धा मला मार्जिनीला भेटावंच लागेल. काही जरी झालं तरीसुद्धा तिच्यासोबत बोलून ह्या सगळ्या गोष्टी एकदा पाहाव्याच लागतील. म्हणून ती दरवाजा उघडणार तेवढ्यातच दादासाहेबांचा आवाज तिला वरून आलेला असतो. दादासाहेब म्हणत असतात, मंजिरी असं म्हटल्याबरोबर दरवाजा उघडणारी मंजिरी मात्र आहे त्याच ठिकाणी थांबते आणि मनामध्येच बोलत असते, हा म्हातारा हा डंगरा माझी पाठ का सोडत नाही, मला काहीच कळत नाही. हे थेरडं काय करते इथे असं म्हणून आता जेव्हा इकडे ते येतात तेव्हा ते तिला विचारतात, काय ग मंजिरी कुठे चाललेली आहेस? तेव्हा ती म्हणत असते, काय करू झोपच लागत नाहीये. मला त्याच विचारामुळे खूप जास्त त्रास होतोय. कोणत्या विचारामुळे? मी आत्ता इथे बाहेर आउट हाऊसमध्ये चालले होते आणि तिथे जाऊन मला त्या सगळ्या गोष्टीचा शोध घ्यायचा होता. म्हणजे ते सगळं कसं झालं, काय झालं ह्या सगळ्या गोष्टी पाहायच्या होत्या असं इकडे आता ते म्हणत असतात. अगं मग वेडी आहेस का? तुला जर झोप येत नव्हती तर तू मला बोलायचंच ना, मला ह्या सगळ्या गोष्टी सांगायच्याच ना. आपण ह्यावरती काहीतरी मार्ग काढला असता, काहीतरी सोल्युशन काढलं असतं ना. त्यावर ती म्हणत असते, पण तुम्ही झोपला होतात ना म्हणून तुम्हाला आवाज नाही दिला. अगं पण तू वेडी आहेस का? असं कशाला करायचं? मी होतो ना तिथेच, माझ्याशी बोलायचंच ना तू, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. तेव्हाच मंजिरीला तिथे सोफ्यावर बसवतात आणि विचारत असतात, हे बघ काय झालेलं आहे, सगळं काही ठीक आहे ना, काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल. नाही ना, आणखी सुद्धा माझ्या मनातून ते विषय जातच नाही आहेत. एखादं माणूस एवढं कसं काय क्रूर वागू शकतं? ते माणूस एवढ्या कशा काय अशा गोष्टी करू शकतं हेच मला काही समजत नाही, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. त्याचबरोबर दादासाहेब म्हणत असतात, हे बघ अजिबात विचार करू नकोस. मायाने जे काही गोष्टी केल्यात ना त्या गोष्टीचं तिला इथे शिक्षा आणि ते सगळं काही मिळालेलं आहे. त्यामुळे तुला एवढा विचार करण्याची काही गरज नाही, असं सुद्धा आता इथे ते बोलत असतात. तेव्हाच आपण पाहतो की इथे आता ते म्हणत असतात, पण मला एक गोष्ट तुला सांगायची. त्यावर ती म्हणत असते, कोणती गोष्ट? अगं मला ना आता स्वप्न पडलं आणि जेव्हा मी स्वप्नातून डोळे उघडले ना तेव्हा मात्र मला इथे तेच एक माणूस
आणि त्याचबरोबर ते सगळं काही दिसलं. ते मला असं सांगत होते, मला काहीच कळत नाही काय करावं म्हणून. मला हे खूपच चित्रविचित्र स्वप्न पडलं. तेवढ्यातच ती म्हणत असते, हे बघा तुम्ही काळजी करू नका आणि तुम्ही मला ह्या स्वप्नाबद्दल अगोदर का नाही सांगितलं? त्यावर ते म्हणत असतात, अगं नाही सांगितलं, पण तू एवढा विचार का करतेस? तुला तर चिरतरुण राहायचं आहे ना. मग माझ्या मंजिरीचा एक एक केस इथे पिकायला लागलेला आहे. बघ ना, इथे एक केस पिकलाय, तिथे एक केस पिकलाय. मग तू असा विचार करत राहिलीस तर हे सगळे केस पिकतील आणि मग तुला चिरतरुण कसं काय राहता येईल? असं कसं इकडे तू करू शकतेस गं मंजिरी? असं म्हटल्यानंतर आता मंजिरीला खूपच मोठा धक्का बसतो. ती विचार करत असते, खरंच असं झालेलं असेल का? म्हणजे इथे माझा जो काही केस आहे तो खरंच पिकलेला असेल का? नेमकं हे सगळं काय चाललेलं आहे? असा सुद्धा ती इथे विचार करते. आणि तेवढ्यातच आता इकडे दादासाहेब म्हणत असतात, असू दे गं मंजिरी, एवढा विचार करू नकोस. हे बघ, हे आयुष्य आहे. एक ना एक दिवस ते गळतीचं पान आहे आणि ते पिकल्यावर गळणारच ना. मग तू एवढा विचार का करतेस? नको विचार करू, चल बरं आता झोपायला. असं म्हणून ते आता मंजिरीला आतमध्ये घेऊन जातात. आता मंजिरी आतमध्ये तर निघून जाते प्रेक्षकांनो, पण गेल्याबरोबर आरशासमोर उभी राहते. आरशासमोर उभी राहिल्यानंतर इकडे मात्र दादासाहेब हे सगळं काही पाहतच असतात. दादासाहेब विचार करत असतात की हे सगळं काय आहे? हिला तर थोडं सुद्धा सहन होत नाही असं बोललेलं. आणि तेव्हा मंजिरी पूर्ण केस सोडत असते आरशासमोर उभी राहिल्यानंतर. आणि आरशासमोर उभी राहिल्यानंतर हळूहळू एक केस सोडल्यानंतर आपण पाहतो की आता दादासाहेब हे सगळं काही पाहतात. आणि दादासाहेबांनी हे सगळं पाहिल्यानंतर मंजिरीचं त्यांना आश्चर्यच वाटतं की मंजिरी असं कसं करू शकते. आणि त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे आता लगेचच ती पूर्ण केस सोडते आणि केस सोडल्यानंतर तिला भास होतो की तिचे पूर्ण केस जे आहेत ना ते पूर्ण पांढरे झालेले आहेत असा सुद्धा इथे ती विचार करत असते. तेव्हा दादासाहेब म्हणतात, मंजिरी काय करतेस तू? त्यावर मंजिरी म्हणत असते, नाही काही नाही, मला काही जरी झालं ना तरी सुद्धा माझे केस पांढरे झालेले नको आहेत असं इथे ती बोलत असते. आणि हे फक्त तिला एक भास झालेला असतो, एक स्वप्न पडलेला असतो. तेवढ्यातच आता इकडे ती म्हणत असते मनामध्येच, नाही काही जरी झालं तरी सुद्धा माझे केस इथे पांढरे होता कामा नयेत, काही जरी झालं ना तरी सुद्धा ह्या गोष्टी अशा होता कामा नयेत असा इकडे ती विचार करते. तेव्हा आता पुन्हा दादासाहेब तिच्याजवळ येऊन उठून उभे राहतात आणि तिला समजावतात. ते म्हणत असतात, हे बघ मंजिरी, एवढा विचार करू नकोस आणि आपलं वय झालेलं आहे, त्याचबरोबर आपण कायम एकमेकांसोबत आहोत, राहिलेले दिवस आपण आनंदामध्ये घालूयात. आणि तू एवढा विचार ह्या सगळ्या गोष्टीचा का करतेस मंजिरी? हे बघ, असा विचार करू नकोस, झाल्या गोष्टी इकडे सोडून दे असं सुद्धा इथे आता ते तिला बोलत असतात. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, आपण इकडे आता दुसऱ्या बाजूला वळूयात. दुसऱ्या बाजूला मात्र आपलं इकडे मस्त क्यूट असं कपल झोपलेलं असतं. खरं पाहायला गेलं तर आपल्या इथे क्यूट कपलच्या चेहऱ्यावरती इथे मीराचे केस आलेले असतात. तिचे पूर्ण केस सुटलेले असतात आणि केस सुटल्यानंतर इकडे मीरा त्याच्याकडे पाहतच असते. आणि तेव्हा इकडे जो काही अथर्व आहे तो अथर्व मीराचा एक हात हातामध्ये घेऊनच तिथे झोपलेला असतो. आणि तेव्हा मीरा विचार करते, हे तर झोपलेले आहेत. आणि त्याचबरोबर आता हळूच त्याच्या हातातून हात काढून घेण्याचा प्रयत्न करते. तेव्हा मात्र तो इथे हसत असतो आणि मीरा त्याकडे पाहतच असते. खरंच हा खूपच क्यूट असा रोमांस इथे रंगलेला असतो, कारण प्रेक्षकांनो इथे गाणं सुद्धा तेवढंच क्यूट असं चालू झालेलं असतं. आता मीरा बाजूला होते, त्याच्या चेहऱ्यावरचे पूर्ण केस बाजूला करते आणि त्याकडे पाहतच असते. तेव्हा अथर्व म्हणत असतो, हे बरे, म्हणजे तो उठून बसतो आणि म्हणत असतो, हे बरे, म्हणजे मी झोपलेला असताना तू माझ्याकडे पाहतच राहायचं आणि मी जेव्हा तुझ्याकडे पाहायला येईल तेव्हा मात्र तू लाजायचं. हां, काय काय चाललंय काय? तेव्हा लगेच आता इकडे मीरा म्हणत असते, नाही हां, मी अजिबात लाजत वगैरे नाही आहे. आणि काय हो, माझा हातामध्ये तुम्ही पकडून झोपले होते ना झोपेमध्ये? त्यावर तो म्हणत असतो, नाही नाही, तूच माझा हात पकडला होता झोपेमध्ये. त्यावर ती म्हणत असते, काही आम्ही कशाला उगाच तुमचा हात पकडेल? तेव्हा तो म्हणत असतो, आणि मला जर तुझा हात पकडायचा असता तर मी आत्तासुद्धा पकडला असता, कारण तू माझी बायको आहेस ना. असं म्हणून अथर्व आता मीराचा हात पकडतो. आणि तेव्हा इकडे आता तो तिला म्हणत असतो, त्याचं काय आहे ना, तुझे केस मोकळे असे छान दिसतात, पाहिजे असेल तर इकडे तू ते मोकळे केस छान दिसत आहेत म्हणून मोकळे छान असे केस तू सोडू शकतेस, कळलं का? तेव्हा मीरा मात्र त्याकडे पाहतच असते. तिला आता थोडंसं लाजायला आलेलं असतं. आणि इकडे अथर्व म्हणत असतो, खरं सांगू का मीरा, मला तर तू अशा मोकळ्या केसामध्येच आवडतेस आणि तशीच मला तुला पाहायला सुद्धा आवडेल. तेवढ्यातच मीरा म्हणत असते, चला आटपा, आता तुम्हाला ऑफिसला जायचं आहे ना, मग उगाच कशाला वेळ वाया घालवताय, पटकन आवरा आणि ऑफिसला चला.
जा लवकर, आज पहिला दिवस आहे ना ऑफिसला, खूप दिवसांनी तुम्ही ऑफिसला जाणार आहात ना, असं मीरा म्हणत असते आणि निघून जाते. इकडे आता दुसऱ्या दिवशी जी काही आपली मंजिरी आहे ती मात्र तिच्या मार्जिटीकडे आलेली असते आणि तिथे आल्यानंतर इकडे ती म्हणत असते, काही कर काही कर, पण मला ह्या सगळ्या गोष्टीवर उपाय सांग. मला चिरतरुण राहायचंय, मग माझा केस कसा काय पांढरा होऊ शकतो. त्यावर ती म्हणत असते, अगं हे सगळं काही तुझ्या तुझ्या हलगर्जीपणाचे लक्षण आहेस. तू कामामध्ये इथे तरबेज नाहीयेस आणि त्यामुळे हे सगळं काही होतंय. तुझी शक्ती कुठेतरी अपुरी पडते आणि त्यामुळे इथे ही अशी घटिका तुला दिसते. त्यावर ती म्हणत असते, नाही, काहीतरी उपाय सांग, काहीही कर, पण मला इथे असं चिरतरुण राहायचंय, मला माझे केस पांढरे झालेले नाही पाहिजे. तेव्हा ती म्हणत असते, ह्या सगळ्या गोष्टीवर एक उपाय आहे. त्यावर ती म्हणत असते, कसला उपाय आहे ते तू सांग ना. तेव्हा ती म्हणत असते, हे बघ, मला असं वाटतंय की तू तुझ्या कामाकडे आणि त्या सगळ्या गोष्टीकडे अजून लक्ष द्यावंस. हे बघ मंजिरी, मंजिरी, मी काय सांगते ते तू नीट ऐक, कारण तू आत्ता इथे ह्या सगळ्या गोष्टीकडे खूप जास्त कमी प्रमाणात दुर्लक्ष करत आहेस. तेवढ्यातच आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की दादासाहेब आता इकडे अथर्वच्या हाताची प्रॅक्टिस करून घेत असतात. आणि ते म्हणत असतात, आता तुला बरं वाटत आहे ना. तेव्हा इकडे आता ती म्हणत असते, हो, बरं तर वाटत आहे आणि आज तुला ऑफिसला जायचं आहे, ही सुद्धा गोष्ट तेवढीच महत्त्वाची असते. त्याचबरोबर आता इकडे दादासाहेब त्याच्या हाताचा व्यायाम करून घेत असताना आपण पाहतो की इकडे लगेचच दुसऱ्या बाजूला मात्र अनन्या तिथे येते. आता अनन्या तिथे आल्याबरोबर ती म्हणत असते, काय हे बोरिंग न्यूजपेपर वाचताय तुम्ही आणि एकच एक न्यूजपेपर का बरं वाचताय. त्यावर लगेच आता इकडे नर्मदा सुद्धा आलेली असते आणि नर्मदा तिचं तिचं काम करत असते. तेवढ्यातच आपण पाहतो की अनन्याने हा टॉन्ट मारलेला असतो आणि तेवढ्यातच अथर्व तिला समजावत असतो. तेव्हा अनन्या म्हणत असते, हे बरं मस्त आहे, आता माझ्यासारखं असं राहायला पाहिजे ना दादासाहेबांनी. तेव्हा दादासाहेब म्हणत असतात, असं बोलू नकोस अजिबात, तुला माहीत नाहीये आपली मीरा मीरा किती स्वज्वळ आहे आणि ती सुद्धा तुझ्याच वयाची आहे, समजलं. साधी, सिंपल, वेणी आणि त्याचबरोबर मस्त नेहमी साडीमध्ये, असं म्हटल्याबरोबर दादासाहेबांचं लक्ष येणाऱ्या मीराकडे जातं. जी की मीरा आता इथे अथर्व म्हटल्यामुळे ती मस्त रिकामे असे खुले केस सोडून आलेली असते आणि तेव्हा इकडे अथर्व येणाऱ्या मीराकडे पाहतच असतो, कारण दादासाहेबांनी अगोदरच सांगितलेलं असतं की इथे आता मीरा मात्र कशी राहते, मस्त वेणी घालून साडी नेसून. आणि आता मीराचं हे रूप पाहिल्यानंतर त्यांना तर धक्काच बसतो. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे जी आपली मंजिरी आहे, मंजिरी मात्र काही प्रश्न विचारत असते आणि तेव्हा तिला असं सांगण्यात आलेलं असतं की काही जरी झालं ना तरी सुद्धा तू जिंकायला हवीस. तेव्हा ती म्हणत असते, मला त्या मीराला संपवायचं आहे, काहीतरी एखादा शेवटचा मार्ग सांग. त्यावर ती मार्जिडी म्हणत असते की इथे मीराचा एक केस घेऊन ये आणि मीराचा केस आण, मगच तुला मी पुढचा मार्ग सांगते. आता प्रेक्षकांनो हे पाहणं इंटरेस्टिंग असतं की आता मीराला मारण्यासाठी मंजिरी कुठल्या खालच्या थराला जाईल हे पाहूयात उद्याच्या किंवा पुढील काही येणाऱ्या भागामध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुला जपणारा आहे.